नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्व शांतीदूत, विश्ववंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध लाईटला देवानं पियदस्सी धम्मदायात महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न, द सिंबल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन करून पंचांग प्रणाम करून या ठिकाणी आयुष्यमती उपासिका ममताई ढानके पुलगाव या ठिकाणी या परिवाराने आज भिक्खूला भोजनदान देऊन भोजनदानाची दान पारमिता या ठिकाणी संपन्न केलेली आहे। सगळ्यांनी डोळे उघडा सगळ्यांनी, ते लावले व्यवस्थित, खाली हात ठेवा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी असं म्हणतात की बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हीच खरी मानव सेवा होय। खरी मानव सेवा कशाला म्हटलेला आहे? बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हीच खरी मानव सेवा होय। हीच खरी मानव सेवा आणि हा बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसाराची जी जबाबदारी आहे, बोलू नका, डोळे उघडा। बुद्धाच्या धम्माच्या प्रचार आणि प्रसाराची जी जबाबदारी आहे ती धम्म रथाची एकूण 4 चाकं आहे। किती आहे? 4 चाकं। भिक्खू, भिक्खुणी, उपासक, उपासिका ही धम्माच्या रथाची 4 चाकं आहे। भिक्खू आणि भिक्खुणी, उपासक आणि उपासिका या चौघांवरही, या 4ही रथांवर, या 4ही लोकांवर बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसाराची जबाबदारी आहे, केवळ भिक्खू आणि भिक्खुणींची नाही आहे। तर तथागत भगवान बुद्धांनी आपला जो उपदेश सांगितलेला आहे, हा उपदेश भगवान बुद्धाचा धम्म हा विज्ञानाशी सुसंगत आहे, विज्ञानाशी सुसंगत आहे। तथागत भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये कुठल्याही अलौकिकतेला, चमत्काराला अजिबात थारा नाही। तथागत भगवान बुद्धांच्या धम्माचा संबंध केवळ मनुष्य आणि मनुष्याजवळ असलेले जे मन आहे याशीनच संबंधित आहे। म्हणजे या जगात दुःख आहे आणि ते कसं दूर करायचं हाच मार्ग तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेला आहे। तर आज या ठिकाणी या परिवारामध्ये म्हणजे आज जो युगंधर आहे, ज्यांची या जगावर छाप आहे, ज्यांना खरा देशभक्त म्हणून, द ग्रेटेस्ट इंडियन म्हणून, द फादर ऑफ नेशन म्हणून, आणि अमेरिकेनं तर त्यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून सांगितलेला आहे, म्हणजे असा गौरव केलेला आहे। सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणजे काय? ज्ञानाचे प्रतीक। कोलंबियाच्या युनिव्हर्सिटीमध्ये बाबासाहेबांचा तो ब्रांझ धातूतला अर्धाकृती पुतळा सुद्धा आहे। तर आज ज्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मानवाला जन्म देणारी जी माता आहे, माता भीमाबाई सकपाळ आंबेडकर यांचा जयंती दिवस आहे। आज 14 तारीख आहे। 14 फरवरीच्या निमित्तानं म्हणजे भीमाबाई सकपाळ रामजी आंबेडकर म्हणू किंवा सकपाळही म्हणू आपण, तर हे भीमाबाईचा आज जयंती दिवस म्हणून
ही भीमाई, या भीमाईचा आज जयंती दिवस म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा आपण भीमाई म्हणतो. म्हणतो का नाही गाण्यामध्ये, भीमाई आज तुझी याद हरघडी येतेही. आता या ठिकाणी आपण भीमाई म्हणत असतो, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचं नाव काय आहे? भीमाबाई आहे, भीमाई आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा आपण गाण्याच्या रूपामध्ये भीमाई सुद्धा असं म्हणत असतो. आता भीमाई काय म्हणत असतो, तर बाबासाहेबांनी म्हणजे लेकरा समाने, म्हणजे बाबासाहेब केवळ बाबाच नाही आहे, तर त्यांनी आईचा सुद्धा किरदार निभावलेला आहे. माऊलीची छाया असं म्हणते का गाण्यामध्ये, हे ना, चांदण्याची छाया माऊलीची माया. तर माऊलीची माया महाकवी वामनदादा कर्डकांनी म्हटलेला आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याप्रमाणे एखादी माता, ज्याप्रमाणे एखादी माऊली, आपण भीमाला भीमा माऊली सुद्धा असं म्हणत असतो, मागेच थोडसा, माऊली सुद्धा असं म्हणत असतो. तर ही माऊली म्हणजे काय होत असते, लावू नका, राहू द्या ना. माऊली म्हणजे काय, माऊली म्हणजे माताही होत असते. काही लोक म्हणजे आपण भीमा माऊली सुद्धा म्हणतो आणि भीमाई सुद्धा म्हणतो. तर बाबासाहेबांना आपण बाबाही म्हणतो आणि भीमाई सुद्धा असं म्हणतो. म्हणजे दोनही आई आणि बाबाचं प्रेम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचा जयंती म्हणून त्या भीमाईला खूप कमी आयुष्य मिळालं. रामजी आंबेडकर सकपाळांची जी पत्नी आहे, या रत्नाला, या 14व्या रत्नाला जन्म देणारी कोण? भीमाई सकपाळ आंबेडकर. तर भीमाई आंबेडकरांचं आयुष्य जरी अल्पायुष्य जरी असेल, आपल्याला माहित आहे बुद्धाची जी आई आहे महामाया देवी, पहा, बुद्ध आणि बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे बुद्धाची आई सुद्धा नामकरणाच्या दिवशी संध्याकाळी मरण पावली. म्हणजे ज्या दिवशी नाव ठेवलं आणि त्या संध्याकाळीलाच महामाया देवी, समजलं तुम्हाला, तिनं महामाया देवी ती सोडून गेली. आता सोडून जात असताना तिने आपलं जे बाळ आहे सिद्धार्थ गौतम, राजकुमार सुकीती सिद्धार्थ गौतमाला, तिची जी बहीण होती, दोघ्या बहिणी दोघ्या जावा होत्या. कोण कोण होत्या? महामाया आणि महाप्रजापती गौतमी. ह्या दोघीही कोलीय वंशाच्या होत्या. लक्षात येत आहे तुम्हाला? आता राजा शुद्धोधनाच्या ह्या दोघीही बहिणी, दोघीही काय होत्या? पत्नी होत्या. आणि ज्यावेळी महामाया सोडून जात आहे, तर त्यावेळी ती आपलं बाळ कोणापाशी देत आहे? महाप्रजापती गौतमी, म्हणजे तिचीच बहीण, म्हणजेच राजा शुद्धोधनाची पत्नी महाप्रजापती गौतमीकडे ते बाळ सोपवत असते, सिद्धार्थ गौतमाला. त्याच वेळी नंद बाळाचाही जन्म झालेला असतो. तर सिद्धार्थ गौतमाचं जे संगोपन आहे, त्याचं पालन पोषण आहे, त्याची देखरेख आहे. म्हणजे स्वतःच्या नंद नावाच्या बाळाला, असा उल्लेख आहे, स्वतःच्या नंद नावाच्या बाळाला तिनं दाईकडं दूध पाजण्यासाठी आणि त्याची रखवाली करण्यासाठी, संगोपनासाठी ठेवलं. परंतु आपली जी बहीण आहे महामाया देवी, हिच्या मुलाचं म्हणजे सिद्धार्थ गौतमाचं तिने चांगल्या पद्धतीनं सांभाळ केला. तिनं आपलं दूध पाजलं, महाप्रजापती गौतमीनं दूध पाजलं कोणाला? सिद्धार्थ गौतमाला. तर सेम ही कहाणी की भीमाई जेव्हा सोडून जात असते, तर भीमाई आपलं जे बाळ आहे ते सोडून जात असताना आपल्याला माहित आहे मीरा आत्या ही सांभाळ करत असते, मीरा आत्या. आणि भीमाईचंही खूप मोठं योगदान आहे. तर भीमाईचा जो जन्म आहे ठाणे जिल्ह्यामध्ये, नीट लक्ष द्या, ठाणे जिल्ह्यामध्ये मुरबाड तालुका आहे. कोणता? मुरबाड नावाचा तालुका आहे ठाणे जिल्ह्यामध्ये. आता ते मुंबई पाशी आहे का ठाणे, पालघर वगैरे. तर या ठाणे जिल्ह्यामध्ये मुरबाड नावाचा एक तालुका आहे आणि मुरबाड या गावामध्ये आंबे टेंभे नावाचं एक गाव आहे, आंबे टेंभे. तर या आंबे टेंभे गावामध्ये भीमाईचा जन्म, तिच्या वडिलाचं नाव होतं धर्माजी मुरबाडकर. काय नाव होतं? धर्माजी. आता हे धर्मा नाव कोणाचं आहे? धर्मा नाव बुद्धिस्ट नाव आहे. धर्मा कोणाला म्हणायचे? सम्राट अशोकाची जी आई आहे ना, सम्राट अशोकाच्या आईचं नाव होतं धर्मा. लक्षात घ्या, धर्मा नाव होतं. तर ही धर्माजी मुरबाडकर हे सुभेदार मिलिटरी मध्येच होते. भीमाबाईचे जे वडील आहे ना,
मिलिटरीमध्येच होते धर्माजी मुरबाडकर. ते मुरबाडचे असल्यामुळे मुरबाडकर लक्षात घ्या. तर हे भीमाईचा म्हणजे भीमाईचं जे सुख आहे, आईचं जे सुख आहे, भिवाला मिळालं नाही. लहानपणी ते त्यांची आई त्यांना सोडून गेली. आलं का लक्षात तुम्हाला? तर फक्त या भीमाई एकदा जेव्हा शाळेमध्ये बाळाला टाकायचं होतं साताऱ्याच्या, तर त्यावेळी भीमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानचा भिवा एका दुकानदाराकडे गेले, कापडाच्या दुकानदाराकडे. तर त्या कापडवाड्याकडे गेल्याच्या नंतर भीमाई, मी घटना कोणाच सांगत आहे तुम्हाला, लहानच्या भिवाची कटिंग करून द्यायला सुद्धा त्यावेळी कुठलाही नावी तयार होत नव्हता. पहा, त्या काळातले नावी काही ब्राह्मण होते का ते नावी? पण नावींना सुद्धा रोग लागला होता, संसर्ग लागला होता जातीचा. लक्षात घ्या. म्हणजे त्या लहानच्या भिवाची आणि इतरही मुलांची कटिंग करून द्यायला, म्हणजे गायी भादरत होते, गायीचे केस कापत होते, बैलाचे केस कापत होते, म्हशी भादरत होते, परंतु मात्र अस्पृश्यांच्या मुलांना शिवणं, त्याची कटिंग करून देणं विटाळ होत होता. लक्षात घ्या. तर कधी कधी तुळसा आणि मंजुळा ह्याच्या त्यांच्या म्हणजे रामजी आंबेडकरांच्या ज्या बहिणी आहेत, त्या कधी कधी लहानच्या भिवाची कटिंग करून द्यायच्या. मीरा आत्यानेही खूप सांभाळ केला, ती पांगळी जरी होती तरी. लक्षात घ्या. रमाईचं तर तुम्हाला माहीतच आहे, तिचा त्याग, तिचं बलिदान, तिची तुलना होऊ शकत नाही. आलं का लक्षात तुम्हाला ही गोष्ट? तर भीमाई एकदा भिवाला घेऊन, आता पहिला पगार आल्याच्या नंतर भिवाला शाळेत घालायचं आहे म्हणून ते एका दुकानदाराकडे गेली, समजलं तुम्हाला, दुकानात गेली. आणि त्यावेळी अस्पृश्य लोकांना, आता ते थोडीशी हे सुभेदार पदावर आणि मेजर पदापर्यंत असल्यामुळे त्यांना इंग्रजी लिहिता येत होतं, वाचता येत होतं, म्हणून तो थोडासा सदन परिवार होता. बाबासाहेबांचे जे वडील आहे सुभेदार मेजर रामजी आंबेडकर, ते कबीरपंथीय होते, धार्मिक प्रवृत्तीचे होते. त्यांना इंग्रजी लिहिता येत होतं आणि इंग्रजी वाचता येत होतं. कोणाला? रामजी आंबेडकरांना. म्हणून रात्रीचे 2-2 वाजेपर्यंत रामजी आंबेडकर भिवाच्या अभ्यासासाठी जागे राहायचे. आजचे वडील राहू शकते का? नाही राहू शकत, आई वडील. समजलं का? म्हणून रात्रीचे 2-2 वाजेपर्यंत रामजी आंबेडकर सकपाळ जागे राहायचे, भिवाचा अभ्यास घ्यायचे. जोपर्यंत पूर्ण अभ्यास होत नाही किंवा कबीराचे दोहे पूर्ण पाठ होत नाही, तोपर्यंत कोणत्याच मुलांना जेवण देत नसे. लक्षात घ्या. एवढी कडक अनुशासन आणि शिस्त होती. आज मुलांना पंचशील येत नाही आपल्या समाजात. आपण असं म्हणतो का, आई वडील तुला पंचशील जर पाठ कर तर मी तुला हे देईन. लक्षात घ्या. तर ही घटना मी तुम्हाला याच्यासाठी सांगतो की पुढे जाऊन ही जे सवय आहे की नाही, म्हणजे रामजी आंबेडकरांनी पाळलेली जी सवय आहे, लावलेली जी सवय आहे, ती पुढे जाऊन भीमाच्या कामी पडली. आणि तुम्हाला माहित आहे, ब्रेडाच्या एका तुकड्यावर 18 घंटे अभ्यास करणारा कोण होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण सवय कोणी लावली होती? रामजी आंबेडकरांनी. आईचं प्रेम खूप दिवस जरी नाही भेटलं तर एक दिवस, मी ती घटना सांगत आहो की भीमाई आणि तो लहानचा भिवा दुकानात, कपड्याच्या दुकानामध्ये गेला. आता गेल्याच्या नंतर पिशवीमधून पैसे काढले. कोणी? झोपाचं नाही इथं, अजिबात झोपाचं नाही. तुम्हाला टीव्या पाहिले 3-3 घंट्या इकून लागत गेल्याच्या नंतर. श्रद्धा नाही ना आपल्याला बुद्धाविषयी, डोळे लावायचे नाही, अजिबात डोळे लावायचे नाही. समजलं का? मला गर्दी नाही, मला दर्दी लोक पाहिजे ना ऐकणारे. मी मोजके तुम्हाला शब्द सांगत आहो. झोपाचं नाही अजिबात. धम्मवाणीमध्ये कधी झोपायचं नाही. तुम्हाला राग आला तरी चालते, मला काही फरक पडत नाही. मी काय सांगतो ते ऐका. तर भीमाई आणि लहानचा भिवा त्या कापडवाल्याच्या दुकानामध्ये गेला आणि गेल्याच्या नंतर त्या कापडवाल्यांनी भीमाईनं त्या असे पैसे ठेवले. हातातही नाही घेतले त्या दुकानवाल्यानं. कापड जो विकणारा होता ना, हातात नाही घेतले, कारण त्या भीमाईचा हाताचा काय होईल? अस्पृश्य स्त्रीचा विटाळ होईल, बाटेल. म्हणून तिनं ते पैसे असेच ते ठेवून दिले आणि त्या दुकानदाराने घेतले. आता तिनं घेतल्याच्या नंतर त्या दुकानदाराने काय केलं? ते कपडे ठीक ना दुरून असे फेकून दिले, हातात नाही दिले, विटाळ होईल म्हणून. तर त्यावेळी भीमाचं वय लहानच होतं, तो हाफ पॅन्ट वरच होता. तर ते त्यांनी ते दृश्य पाहिलं लहानपणी की त्या दुकानदाराने दुरून असे
कपडे घेतले. आणि त्यावेळी मनुस्मृतीच्या नियमानुसार उष्ट अन्न आणि उष्टे कपडे घालणं हेच आपल्या समाजाचं, आपल्या लोकांना होतं. कपडेही भेटत नव्हते, उष्ट्या कपड्यावर आणि उष्ट्या अन्नावर राहा लागत होतं. आणखी लक्षात घ्या, तुम्ही विसरले असं, मनुस्मृतीच्या नियमानुसार एखाद्यानं दिलेले उष्टे कपडेच घालायचे. आणि कोणाच्या घरचा जर एखादा सुवर्ण माणूस, एखादी पाटील माणूस जर मरण पावला असेल गावातला आणि त्याची मयत झाली असेल, त्याचे जे मैतीच्या आधीचे जे कपडे असन वापराचे, समजलं का, ते मसन वाट्यातले, आता तुम्ही ते मसन वाट्यामध्ये जाता लोक शाल वगैरे टाकतात ना, ते निळीवर फेकून देतात, म्हणजे जे स्मशान घाटात पेटवाचे कपडे आहे. आता तर आपल्या समाजातलं कोणतरी मेलं तर आपण त्याचे कपडे पेटवतो, नवीन नवीन कपडे पेटवतो. नवीन नवीन कपडे म्हणण्यापेक्षा तर लोक नवीन नवीन लुगडे घालून देते. समा नवीन लुगड्यावर पेटवतात ना, संस्कार म्हणून करतात ना आपण ते. पण तेव्हा होसेल का नवीन लुगडे? लक्षात घ्या, आज बाबासाहेबांच्या पुण्याईनं आपल्या अंगावर अंगभर कपडे आले. तेव्हा 12 म्हणजे आता लहानचा मुलगा असेल, मुलगी असेल तर तिला फ्रॉक आहे, कितीतरी फ्रॉक आहे घरी, छोट्या छोट्या मुलींना, छोट्या छोट्या मुलांना. पण बाबासाहेबांच्या लेकरांना किती दिवस तरी कपडे नव्हते. नंतर तर आपण असाही काळ बघितलाय मी की वयाच्या 14व्या 15व्या वर्षापर्यंत मुलांना नागडीच राहायचे. लक्षात घ्या, व ते तुम्ही आता विसरले असं, मी नाही विसरलो. मी तर 12-13 वर्षाचा असताना माझ्या गावाला नद होती, तर आम्ही नदीवर पूर्ण नागडत जायचो. आता जातील का लहान लहान लेकर, आम्ही नागडे जायचो नदीवर आंघोळ करायला, तिकडे नागडे, पॅन्टही नाही, समजलं का, खूप कमी कपडे राहायचे. तर हा त्याच्या आता मनुस्मृतीच्या नियमानुसार काय होतं बघा, मनुस्मृतीच्या नियमानुसार होतं नवीन कोरा कपडा घालायचा नाही, विकत तर घ्या, ज्याच्याकडे सोय असेल त्यांनी घेतलाच पाहिजे. रामजी आंबेडकरच्या घरची परिस्थिती थोडीशी सदन होती, कारण ते मिलिटरीमध्ये असल्यामुळे थोडी बरी होती परिस्थिती, आणि म्हणून त्यानं ते नवीन कपडे घालण्याचा अधिकार जरी नव्हता मनुस्मृतीच्या नियमावर, तरी पण त्यांनी ते घेतले आणि त्या भिवाला शाळेत पाठवायचं म्हणून. लक्षात घ्या, ते नवीन कपडे, तर त्यावेळी भीमाईनं ते कपडे मातीमध्ये, समजलं तुम्हाला, नवीन नाही घालता येत, म्हणजे नवीन कपडे आणले. आता भिवाला असं वाटलं का आता घालून देईल, आता घालून देईल, कायच त्याच्या आईनं अंगणामध्ये चिखल केला आणि त्या चिखलामध्ये ते कपडे भिजवले, पुन्हा ते पाण्यामध्ये टाकले, पुन्हा वाळवले, मग नंतर थोडेसे मळल्यावर एकदम कोरा करकरीत कपडा घालायचा नाही. इतका मनुस्मृतीचा नियम होता, उष्ट्या अन्नावर आणि उष्ट्या कपड्यावर जगायचं. लक्षात घ्या. तर या भीमाईच्या नंतर तुम्हाला माहित आहे रामजी आंबेडकरांनी दुसरी पत्नी केली होती, जिजाऊ, आणि तिचाही मृत्यू झालेला होता. ती जिजाऊ तिची कोकणातलीच होती. आलं का लक्षात तुम्हाला? तर हे जे भीमाईचं, आता आपल्याला असं वाटते की भीमा नाव असल्यामुळे भीम हे नाव ठेवलं बा 14वे रत्न, असं अजिबात नाही. किंवा महाभारतातला तो 5 पांडवातला भीमबा असंही नाही आहे. लक्षात घ्या. तर घरामध्ये 2 व्यक्ती होते, भीमा आणि हा एक भीम होता. आता हाका मारत असताना दोघालाही आवाज जात होता, म्हणून मीरा आत्यानं एक युक्ती सुचवली. नीट लक्ष द्या, आज जयंती आहे भीमाईची म्हणून मी सांगत आहोत थोडासा, की मीरा आत्यानं एक युक्ती सुचवली की एकाला हाका मारलं तर दोघे हो म्हणतात, है का नाही. याचंही नाव भीम आणि तिचंही नाव, म्हणजे ते भीमा आणि यालाही एकेरी भाषेमध्ये भीमाच म्हणायचे. मग मीरा त्याने एक युक्ती सुचवली की हिला भीमा म्हणायचं आणि याला भिवा म्हणायचं. समजलं एका शब्दाचा फरक, भिवा आणि भीमा. तर ते भीमरावचं भीमा झालं, भीमाचं भीमराव झालं. तुम्हाला माहित आहे हा भिवाचा भीमराव, पहा, भिवाचा भीमराव, भीमरावाचा बोधिसत्वन, बोधिसत्वाचा महामानव, महामानवाचा, लक्षात घ्या, सिम्बॉल ऑफ नॉलेज पर्यंत माणूस पोहोचला. लक्षात घ्या. तर हे भिवाचा भीमराव होणं काही साधी गोष्ट नाही आहे. समजलं का? भिवाचा भीमराव होणे, बोधिसत्व होणे साधी गोष्ट नाही, कितीतरी मेहनत घ्यावी लागते. जसं बुद्धाला, बोधिसत्वाला बुद्ध होण्याकरिता त्या अवस्थेमधून जावं लागतं का नाही, त्या अवस्थेमधून, है का नाही. म्हणजे बोधिसत्व कोणाला म्हणतात? बाबासाहेबाला बोधिसत्व म्हणतात ना. बोधिसत्व कोणाला म्हणतात? जो बुद्ध होण्याच्या मार्गावर प्रयत्नशील आहे त्यांना बोधिसत्व म्हणतात. जगात बोधिसत्व पदवी बाबासाहेबांना लागलेली आहे, है का नाही. किती महान अशी पदवी आहे. तर या बोधिसत्वाला जन्मच दिला नसता त्या आईनं, भीमाईनं, तर आज आपला उद्धार झाला
नसता. लक्षात घ्या. म्हणून ती धन्य ती आई. कोणती धन्य आई? भीमाबाई. तुम्हाला माहित आहे किस्सा गौतमी आहे का नाही? किस्सा गौतमी ना ऐकलं तुम्ही? या किस्सा गौतमीला किती सासूरवास होता? होता का नाही? लय सासूरवास होता. कारण तिला लग्न होऊन मुलबाळ होत नव्हतं. तुम्हाला माहित आहे ज्या स्त्रीला बाळ जन्माला येत नाही तिला किती लोक त्रास देतात. नातेवाईक त्रास देतात, नवरा त्रास देतो, घरचे नातेवाईक, समाज चांगल्या दृष्टिकोनातून पाहत नाही. समजलं? किस्सा गौतमीची अशीच कहाणी होती. सगळ्यांनी ऐकली तुम्ही. एवढं दुःख, एवढा छळ, तिच्या घरामध्ये अपमान होता, हिला मुलंच नाही म्हणून. आणि एवढी दुःखात होती. कोण? किस्सा गौतमी. आणि काही कालानंतर दिवसामागून दिवस जात असताना तिला बाळ झालं. त्या बाळाचं नाव रोहित ठेवलं. काय ठेवलं? रोहित नाव ठेवलं. आणि तुम्हाला माहित आहे ही सगळी कहाणी तुम्हाला माहित आहे. अंगणामध्ये खेळत असताना भल्ला मोठा विषारी साप निघाला आणि त्या बाळाचा चावा घेतला आणि तो बाळा सर्पदंशानं जाग्यावरच मृत्युमुखी पडला. ऐकली नाही कहाणी? बाळ जन्माला आलं होतं, सुखाचे दिवस आले होते. बाळ गेल्याच्या नंतर पुन्हा पहा. बरोबर आहे का नाही? म्हणजे जन्माला आलं तरी दुःख आणि मरण पावलं तर बरं. तुम्हाला तरी तुमच्या मुलाचं सुख आहे का? मुलाचं सुख तुमच्या. आणि किस्सा म्हणजे एखाद्या स्त्रीला मूल जन्माला न येणं म्हणजे किती दुःख असतं. न येणं म्हणजे एखाद्या स्त्रीला मूलबाळ नाही झालं तर किती लोक तिची हे करतात ना. आणि जन्माला येणं आलं तर दुःख नाही आहे की नाही? म्हणजे बाळ जन्माला आलं तरी दुःख, नाही आलं तरी दुःख आहे. लक्षात घ्या. म्हणून आपल्या मुलाबाळांवर वेळेवर योग्य संस्कार, धम्म संस्कार करा. बाळ बोलायला लागल्याच्या नंतर त्याला पंचशील शिकवा. आलं का लक्षात तुम्हाला? तर भीमाईनं ते कहाणी कोणाची सांगत तुम्हाला आता? हा. तर हा जो किस्सा गौतमी, तिचं एकुलतं एक बाळ मरण पावलं. मी भीमाईना किस्सा गौतमीचं सांगण्याचा प्रयत्न करत आहो. तर ते भीमाईचं, ते किस्सा गौतमीचं रोहित बाळ मरण पावलं. मग ते तुम्हाला माहित आहे मूठभर मोहरीसाठी ती अख्ख श्रावस्ती नगरी फिरत असते आणि तिला माहित पडते की प्रत्येक घरी कुणी ना कुणीतरी मरण पावलेलं आहे. या जगामध्ये ज्या ज्या घरामध्ये लोक जन्म घेतील, ते जगातलं कुठलंही घर असू द्या, त्या प्रत्येक घरामध्ये, म्हणजे इथं मी पुलगावात, या पुलगावात असं एकही घर नाही. तुम्ही आत्ताही फिरायला गेले अख्ख्या पुलगावात आणि त्याला म्हणा तुमच्या घरात कोणच नाही मेलं काजी, तर ते काय म्हणतील? नाही, आमच्या घरात मेलेलं आहे. म्हणजे असं जगामध्ये एकही घर तुम्हाला शोधून सापडणार नाही. ही किस्सा गौतमीचीच गोष्ट नाही. आजच्याही घडीला तुम्ही जरी फिरले तरी या जगामध्ये असं एकही घर शोधून सापडणार नाही की ज्या घरामध्ये मृत्यू झालेला नाही. लक्षात घ्या. तुम्हाला माहित असेल की मग ही किस्सा गौतमी थकली, दमली आणि तिला अनित्याचा बोध झाला आणि तिला जे समजायचं ते समजलं. तिला काही मुठभर मोहरी सापडली, म्हणजे द्यायला तयार होते लोक. मग ती भिक्खुनी संघामध्ये प्रवचित झाली. कोण? किस्सा गौतमी. तिला किस्सा गौतमी का म्हणतात? कारण ते कृश शरीराची, कृश म्हणजे काय? कृश शरीराची म्हणजे बारकी बारकी सडपातळ बांधायची होती. असं थेरी गाथामध्ये उल्लेख आहे की ती वृक्ष चिवर म्हणजे असं जाडं भरड चिवर घालण्यामध्ये म्हणजे अग्र होती. असं कोण? किस्सा गौतमी. समज तुम्हाला? महाप्रजापती गौतमी ही बुद्धाची आई. समजलं? महाप्रजापती गौतमी ही बुद्धाला, सिद्धार्थ गौतमाचं पालन पोषण करणारी ही जगातली पहिली भिक्खुनी. आणि हे किस्सा गौतमी. किस्सा गौतमी आणि महाप्रजापती गौतमी असे दोन आहे ना, दोघीही भिक्खुनी आहे बुद्धाच्या काळामधले. आलं का लक्षात तुम्हाला? तर ही जी किस्सा गौतमी भिक्खुनी संघामध्ये सामील होते. बघा काय म्हणत असते ती? निब्बुता नुनंग सो माता, निब्बुता नुनंग सो पिता, निब्बुता नुनंग सो, निब्बुता इदी सो पतिती. म्हणजे याचा अर्थ काय होते? धन्य ती माता जिला सिद्धार्थ गौतमासारखा पुत्र जन्मास आला. धन्य ते पिता ज्यांना सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा राजरत्न, पुत्ररत्न जन्माला आला. धन्य ते पिता आणि धन्य ती माता. आता कोणती माता? धन्य ती माता असं किस्सा गौतमी म्हणत आहे ना. तिनं चिवर घेतलं किस्सा गौतमी, मग गौरव करत आहे ती बुद्धाचा, स्तुती करत आहे, प्रशंसा करत आहे, बुद्ध धम्म संघाची स्तुती करत आहे. कशी स्तुती करत आहे ती बुद्धाचा? कसा गौरव करत आहे, गुणगौरव करत आहे की धन्य ती माता
जिला सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा जन्माला तो बाळ जन्माला आला. आता ती माता कोण आहे तुम्हालाच माहित आहे. कोण आहे? महामाया देवी, कोलीय वंशाची. समजलं तुम्हाला? आणि धन्य ते पिता ज्यांना सिद्धार्थ गौतमासारखा पुत्र जन्माला. कोण आहे ते? राजा शुद्धोधन, शाक्य गणाचे. ठीक ना? आणि किसा गौतमी पुढेही असं म्हणते की धन्य ती पत्नी, धन्य ती पत्नी जिला सिद्धार्थ गौतमासारखा पती मिळाला. तुम्ही धन्य आहात का तुमच्या जीवनामध्ये? धन्य बापा तुम्ही मला भेटले. काय आहे का? तुम्ही तर कंटाळून आहे. समजलं का? पण किसा गौतमी काय म्हणते? धन्य ती पत्नी. आता कोण पत्नी आहे तुम्हाला माहितच आहे. पण तिला लहानपणी काय म्हणायचे? गोपा. नंतर तिचं नाव यशोधरा आणि भिक्खुणी झाल्यावर भद्रा कात्यायनी. समजलं? महान भिक्षुणी होती भद्रा कात्यायनी, यशोधरा. तर धन्य ती पत्नी जिला सिद्धार्थ गौतमासारखा असा पती मिळाला. 29व्या वर्षी आपल्या पतीला, म्हणजे 29व्या वर्षी आखाडी पौर्णिमेच्या दिवशी महाभिनिष्क्रमण केलं. कपिल वस्तू सोडली. 7 वर्षाचा नवजात असलेला बाळ राहुलाला सोडलं आणि सुंदर शील सौंदर्यानं परिपूर्ण असलेली पत्नी कोण? यशोधरेला सुद्धा सोडलं. समजलं का? कोण? तुम्ही आपला पती बोलू नका बरं तुम्ही. तर यशोधरा, ही जी यशोधरा आहे ना, तर ही यशोधरा आपल्या पतीला दान करते. काय करते? पतीला दान करते. पतीला दान करते. किती वय आहे सिद्धार्थ गौतमाचं त्यावेळी? नीट लक्ष द्या. 29 वर्षाचं वय आहे राजकुमार सिद्धार्थ गौतमाचं. जगाच्या कल्याणासाठी वयाच्या 29व्या वर्षी आपल्या पतीला दान करते. तुम्ही कराल का? सल्ल्या भाजीचं तुम्ही देठ हे करू शकत नाही. तर तरुण, जगातला सगळ्यात सुंदर, बुद्धासारखा सुंदर पाहायला कोणी दिसायला होता का जगात? असं म्हणा ना, आमचा पती सुंदर आहे म्हणून, आमची लेकरं सुंदर आहे म्हणून. बुद्धासारखा सुंदर कोणीच नव्हता. 32 लक्षणं आणि 80 अनुलक्षणं कौंडिन्य आणि असित मुनीनं वर्णन केले होते. समजलं? तुमच्या मुलामध्ये आहे का लक्षण? एक तरी चांगलं लक्षण आहे का? तर हे 32 लक्षणं आणि 80 अनुलक्षणं हा सिद्धार्थ गौतम तिकडेच होय थोडसा. तर हा जो सिद्धार्थ गौतम तिकडेच होतो. हा जो 29व्या वर्षी तिनं आपल्या पतीला दान केलं. 29 वर्ष म्हणजे किती तरुण वय. आता तर काही लोकांचे मुलांचे मुलीचे लग्नही होत नाही. रमाईला तर फक्त 35 वर्ष आयुष्य मिळालं, पण 35 वर्ष जगली, पण सगळ्याची आई झाली रमाई झाली. कोण? रमाई. आणि रमाई सारखं दुःख जगामध्ये कोणाला होतं? तुम्ही तर आपलंच दुःख घेऊन बसले. माया सारखं भंतेजी कोणालेच नाही. माया इतकं तर कोणालेच नाही. माया घरच्या इतकं तर कोणालेच आहे. मलेच आहे. अरे जगामध्ये बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये बुद्धानं सांगितलंय या जगात दुःख आहे. शब्द का सांगितलाय? जगात. जग म्हणजे काय? तुमचं घरच का एकटं? जगात दुःख आहे. आणि रमाई सारखं दुःख आयुष्यामध्ये कोणाच्याच वाट्याला नाही. 4 लेकरं तिनं मातीत घातली आपल्या समाजासाठी. आपण काय दिलं आहे की नाही? आहे ना? म्हणून ते गाण्यामध्ये म्हटलेलं आहे ना, तुम्हा चालाया ज्याने स्वतःचे पाय दिले. है ना असं गाणं? तुम्हा चालायला ज्याने स्वतःचे पाय दिले, त्या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले. काय देतो आपण? तेरा तुझको अर्पण. जे काही कमाई आहे आपल्या घरी ती कुणाची आहे? भीमाचीच कमाई आहे. इथं कुणाचंच काही नाही. ही सारी भीमाची कमाई, भीमाईचीच कमाई आहे, हे लक्षात घ्या. तर ही वयाच्या 29व्या वर्षी तिनं आपल्या पतीला दान केलं. बरं, असंही म्हणत आहे ती, असंही म्हणत आहे राहुल जर दूध पेता नसताना, नवजात बालक नसताना, तो दूध पेता नसताना, यशोधरा म्हणत आहे. समजलं? आखाडी पौर्णिमेच्या दिवशी म्हणत आहे. पळाला नाही तो,
रातून पळाला नाही. बामणाईनं बदनामी केली आहे बुद्धाची. रातून पळाला. बाईल म्हणजे यशोधरेला झोपी जाऊ दिलं, राहुलाले झोपी जाऊ दिलं, अंधार बुडू दिला, रात्र होऊ दिली, आणि त्या कंत घोड्याला छन्नाला जुतायला सांगितलं आणि चुपचाप कोणालाही न सांगता निघून गेले. ही बुद्धाची बदनामी आहे. असं झालेलं नाही. अत्तदंड सुत्त आहे सुत्त पिटकामध्ये. अत्तदंड सुत्तामध्ये सांगितलेलं आहे की सिद्धार्थ गौतम दिवसाच गेले होते. आपल्या पत्नीची अनुमती घेऊन, परवानगी घेऊन, आई वडिलांच्याच देखता त्यांनी भारद्वाजाच्या त्या मुनीच्या आश्रमामध्ये स्वतःच्या आईच्या देखताच त्यांनी ते सगळी प्रवज्जा घेतलेली होती. दिवसा गेले होते, पळाले नव्हते. समजलं का? ते 4 दृश्य पाहून तर अजिबातच गेले नव्हते. समजलं का? गृहत्यागाचं खरं कारण काय आहे? रोहिणी नदीच्या पाणी वाटपाचा संघर्ष. काय आहे? त्याला तिकडं मग तो होतच नाही, ते त्याचं डोकं काम नाही. तर रोहिणी नदीच्या पाणी वाटपाच्या संघर्षावरून, रोहिणी नदीच्या पाणी वाटपाच्या संघर्षावरून सिद्धार्थ गौतमांनी घर सोडलं. युद्धाला नकार दिला. कोणी? शाक्य आणि कोलीय आदी शेतीसाठी पाणी सर्वप्रथम कोणी घ्यायचं हा वाद होता, आणि त्या युद्धामध्ये सिद्धार्थ गौतमाने नकार दिला. माणसं मरतील, रक्त सांडेल म्हणून त्यांनी रोहिणी नदीच्या पाणी वाटपाच्या संघर्षावरून त्यांनी गृहत्याग केला. हे खरं कारण आहे. ते बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे बुद्धानिस धम्मामध्ये, आणि अत्तदंड सुत्तामध्ये सुद्धा त्याचा दाखला उल्लेख आहे. आलं का लक्षात तुम्हाला? तर वयाच्या 29व्या वर्षी तिनं आपला पती दान केला. पतिदान केला जगाच्या कल्याणासाठी. पती अशी म्हणत आहे, धनी जा, तुम्ही जा धनी, आणि एक नवा मार्ग, असा नवा प्रकाश शोधून काढा, असा एक मार्ग शोधून काढा जो जगाच्या कल्याणाचा असेल, हिताचा असेल, सुखाचा असेल. आणि काढला का नाही तो मार्ग शोधून? काढला ना. सिद्धार्थ कोण? यशोधरेचं. ते यशोधरेचं. ते यशोधरा अशी म्हणते, मलाही तुमच्या सोबत येणं आवडलं असतं, पण राहुल दूध पेता आहे, लहान आहे, छोटसा आहे राहुल, आता जन्म झाला, मलाही तुमच्या सोबत येणं आवडलं असतं. तर सर्वस्व सुखाचा त्याग करणं म्हणजेच महाभिनिष्क्रमण म्हणतात. आताही काही लोक बाबासाहेबांच्या आरक्षणानं, संविधानानं अनेक लोक, आपल्या समाजातील लोक शिकले, सवरले, विदेशात गेले, विदेशातच बायका केल्या, विदेशातच राहत आहे आणि मस्त मोठे मोठे पगार घेत आहे, पण धम्माकडे, समाजाकडे, महाबोधी महाविहाराकडे, भारतीय संविधानाकडे, आपल्या समाज बांधवाकडे त्यांचं काहीही लक्ष नाही. आता आपल्या समाजातील लोक विदेशात गेले, परदेशात गेले, समजलं, पण स्वतःच पोटभरासाठी गेले, पैसे कमवासाठी गेले. पण सिद्धार्थ गौतम जगाच्या कल्याणासाठी त्यांनी घर सोडलं. बाबासाहेब विदेशात गेले, पण स्वतःच घरदार भरासाठी का? पैसे कमवण्यासाठी का? नाही. बाबासाहेबांनी म्हणजे बुद्धांनी सर्वस्व सुखाचा त्याग करणं म्हणजेच महाभिनिष्क्रमण होय. आलं का लक्षात तुम्हाला? तर तुम्ही सर्वस्व सुखाचा त्याग करता का? नाही करत ना. म्हणजे वयाचा तरुण 29 वर्षाचा पतीच नाही जगासाठी दान केला, आपला 7 वर्षाचा बाळ. 29 वर्षाचा सिद्धार्थ गौतम मानू शकतो आपण, मानू शकतो. मी भीमाईचीच कहाणी सांगत आहोत तुम्हाला. तरुण म्हणजे 29 वर्षाचा पती दान करणं सिद्धार्थ गौतमासारखा ते मानू शकतो, आहे का नाही? पण 7 वर्षाचा बाळही दान करावं का राहुल? 7 वर्षाचा बाळ तुम्ही दान कराल का? हे घ्या म्हणून. जर तुमच्याकडे एखादी भंतेजी आला, मी म्हटलं तुम्हाला का मला 7 वर्षाचा बाळ दान करा, तुम्ही द्याल का? देऊ शकत नाही. तर हे 7 वर्षामध्ये तुम्हाला माहित आहे 7 वर्षाचं वय किती महत्वाचं असतं. मी वारंवार प्रवचनामध्ये सांगतो. भगवान बुद्धांची महाउपासिका, नाव काय तिचं? विशाखा, वयाच्या 7व्या वर्षी स्वतःपन्न झाली. आणि तुमच्या पोरीले, लहानच्या नातीले तर पंचशील येत नाही. येते का? लग्न होते, लग्नाचं वय होते, सासरी नांदायला जाते, मोठी होते, मतारी होते, केस पिकते डोक्याचे, तरी तिले पंचशील पूर्ण वंदना पाठ होत नाही. आजही आपल्या समाजातल्या बायाले आम्ही पाहतो वंदनेमध्ये, ज्या बायाले वंदना येते त्याचे म्हणतच राहते, आणि ज्या बायाला येत नाही अशा मुक्या बसते. समजलं का तुम्हाला? म्हणजे वंदना सुद्धा आजपर्यंत शिकल्या नाही बाया आपल्या समाजातल्या. याच्या अगोदर आपल्या समाजातल्या बाया अंगठा बहादर होत्या, शिक्षण नव्हतं, कधी शाळेत गेल्या नव्हत्या अजिबात, पण त्याला पूर्ण वंदना येत होती.
माझ्या आईची आई आजी एकही दिवस शाळेत गेली नाही, तेव्हा कुठे शिक्षण न काही, अंगठा बहादूर बाया, पण पाली भाषेतली पूर्ण वंदना तिला पाठ होती. ती वंदना मी लहानपणी शिकलो, माझ्या आजीकडून शिकलो. बरं, वंदनेचं पुस्तकही नव्हतं. अशीच एकमेकीपासून म्हणजे शिक्षण नव्हतं त्यांच्याकडं, पण त्यांना पूर्ण पाली भाषेतली वंदना पाठ होती. आणि आमच्या समाजातल्या तरुण पोरीकडं पिक्चरचे गाणे पाठ आहे. काय पाठ आहे? पिक्चरचे गाणे, नट्टापट्टा. पण वंदना आजपर्यंत पाठ केली नाही. आता काय त्या मुलींना म्हणावं, तिच्या आईलाही वंदना येत नाही, तिलाही येत नाही. एका बाईचं नाव तर वंदना, आणि वंदना तिलेच येत नाही. नाव नुसतं कोड्ड वंदना, आणि तिला तुम्हाला खोटं वाटते का? नावच वंदना आहे तिचं, पण वंदना त्याची ती साधं पंचशीलही येत नाही, 5 शिलही येत नाही. नाव फक्त वंदना, आणि वंदना याचा पता नाही. असे समाजात आपल्या परिस्थिती आहे. समजलं का तुम्हाला? आहे का नाही? तर सिद्धार्थ गौतमाला तिने आपल्या राहुल बाळाला दान केलं. तर विशाखा किती वर्षात बनली? अशीच महाउपासिका बनली का? महाउपासिका फक्त एकच होती, बुद्धाची झाली नाही बुद्धाच्या वेळी. समजलं का? पण ती किती वर्षात बनली? 7 वर्षात. मेंढक नावाच्या आजोबानं तिला ते संस्कार दिले. आणि तुमची लहानची, तिला मोबाईल जर नाही दिला, तुमच्याकडे तर एकच उपाय आई वडिलाच्या पाशी. आता आहे का नाही? एकच उपाय आहे का नाही? आधीचे लेकरं लढत होते तर ते कणकीचे उंडे देत होते, नाहीतर गोले देत होते, नाहीतर त्याच्या चाणक्या करून देत होते. आहे का नाही? बाया काहीतरी लोऱ्या म्हणायच्या. आता तुमच्याले म्हणजे 2 लेकरं आहेत, डझन लेकरं राहत होते तरी ते सांभाळत होते. आता तुम्हाला 2 लेकरं असेल तर उभं करता येत नाही, बापालाही करता येत नाही ना आईलाही करता येत नाही. आणि तुमच्याकडे एकच उपाय आहे उभं करण्यासाठी, मोबाईल. लहान लहान लेकराला मोबाईल देता आणि त्याचे डोक्षे हातापासून चिडचिडे होऊन राहिले. तेव्हा इथे ते चुलबुल करून राहिले. ते कधी कधी घरी जाऊन जाते, हे लहान लेकर पा. आणि तुम्ही पा, इथून गेल्या का अशा बिलकुल माजरी सारख्या झडप असतं घालता मोबाईलवर, घालता का नाही? माजरी सारख्या झडप मोबाईल मध्ये. हे आजकाल लहान लहान पोरं काहून ऐकत नाही? चिडचिडपणा, त्याचे डोळे चष्मे लागून राहिले, त्याचे केस पिकून राहिले, अभ्यासात लक्ष नाही. तर हे आई वडीलच त्या लहान मुलांना मोबाईल देतात. लक्षात घ्या. तुम्हाला बेकार हे जरी वाटत असेल, पण चुकीची आजपासून जर तुम्ही देत असाल ना, तर तुमच्या घरामध्ये एक घर तर मी असं पाहिलं का त्यांच्याकडे टीव्ही सुद्धा नाही. पैशाला काही कमी नाही, पण टीव्ही घेतली नाही आणि मोबाईलही नाही. समजलं का? त्याच्या घरचे लेकर हुशारच आहे. जोपर्यंत माझे पोरं हे होत नाही तोपर्यंत मी काहीच घेणार नाही म्हणे, असे लोक आहे. तर तुम्ही जर धम्म संस्कारामध्ये तर हे जे धम्म संस्कार आपल्या मुलांना योग्य वयात दिले पाहिजे. तर राहुलाला किती वयात दान केलं? वयाच्या 7 वर्षामध्ये ते दान केलं. कोणाला? राहुलाला. शिवली नावाचा भंतेजी वयाच्या 7 वर्षामध्ये, आणि नागसेन नावाचा भंतेजी वयाच्या 7 वर्षामध्ये त्यांना दान केलं. आलं का लक्षात तुम्हाला? तर हे 7 वर्षाचं म्हणजे नागसेन 7 वर्षामध्ये, सोपाक आणि सुप्रिय 7 वर्षामध्ये, विशाखा 7 वर्षामध्ये, आणि राहुल बाळ 7 वर्षामध्ये ते धम्मामध्ये प्रतिष्ठित झालेले होते. समजलं का तुम्हाला? तर या आज भीमाईच्या जयंतीच्या निमित्तानं भीमाईचं जे भीमा तिचं नाव असल्यामुळे, मी ते तुम्हाला आणखी इतिहास सांगतो की भीमा तिचं नाव असल्यामुळे ते भीम नाव ठेवलं. महाभारतातलं 5 पांडवामधलं ते भीम नाव ठेवलं, ही चुकीची गोष्ट आहे. उलट महाभारत आणि रामायण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, भगवत धम्म पदाची नक्कल म्हणजे आजची भगवद्गीता होय. धम्म पदाची काय आहे? धम्म पदाची नक्कल, टू कॉपी पेस्ट म्हणजे आजची भगवद्गीता होय. आणि भगवद्गीता म्हणजे काय? तर महाभारतच. महाभारताच एक आधुनिक नाव काय आहे? तसं महाभारताचे अनेक नाव आहे. सुरुवातीला नाव काय होतं? जय होतं, त्यानंतर विजय होतं, नंतर भारत झालं, नंतर महाभारत झालं, आणि नंतर भगवद्गीता झालं, असे नाव झाले. तर भगवद्गीता महाभारत काही वेगवेगळं नाही आहे, ते नवीन संस्करण आहे. तर महाभारतातल्या आणि रामायणामधल्या अर्ध्या जातक कथा आहे. समजलं का? दशरथ जातक कथेवरूनच रामायण तयार करण्यात आलेलं आहे. लक्षात घ्या, इथं आपण ऐकलेलं आहे. आणि अनेक महाभारताच्या ज्या गोष्टी आहे ह्या जातक कथेमधून घेतलेल्या आहेत, त्रिपिटकामधून घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला हे माहित करून देण्यासाठीच म्हणून मी सांगत आहो की 5 पांडवातल्या त्या भीम वरूनच
हे नाव ठेवलं आहे बा भीम, हे अजिबात नाही. ज्यांनी जातक कथा वाचल्या असेल, त्रिपिटकामध्ये जातक कथा आहे, बौद्धांच्या जातक कथा आहे, त्या जातक कथेमध्ये भीमसेन जातक कथा आहे. कोणती? भीमसेन नावाची जातक कथा आहे. भीमसेन जातक कथा. जातक कथेचं नाव काय आहे? भीमसेन जातक कथा. आता ह्या भीमसेन जातक कथा हे जातक कथेमधली एक कथा आहे. त्या एका कथेचं नाव आहे भीमसेन जातक कथा. सांगा आता, भीम शब्द कुठला आहे? त्रिपिटक आधीचा ग्रंथ आहे का महाभारत भगवद्गीता? त्रिपिटक आहे. समजलं? म्हणजे महाभारताच्या पूर्वीच, भगवद्गीतेच्याच पूर्वी भीम हा शब्द त्रिपिटकातला शब्द आहे, भीमसेन जातक कथेतला शब्द आहे. नंतर तो महाभारतामध्ये घुसडविण्यात आलेला आहे. म्हणून असं समजायचं नाही की 5 पांडवामधल्या ते भीम नाव ठेवलं. काही लोक म्हणतात तसं. भीम हे नाव बुद्धिस्ट नाव आहे, त्रिपिटकातल्या भीमसेन जातक कथेतलं नाव आहे. आलं का लक्षात तुम्हाला? आणि नंतर तुम्हाला माहित आहे जय भीमचे जनक कोण आहे? एल.एन. हरदास बाबू आहे ना, त्यांनी जय भीम हा नारा दिलेला आहे. तर भीमाई आणि भीम ह्याच्यामध्ये फरक आहे. भीमा शब्द हे म्हणजे स्त्रीलिंगी शब्द आहे आणि भीम हा पुरुषलिंगी शब्द आहे. भीमा आणि भीम. तर हे भीमाईचा जे जयंती आहे, तर भीमाईची जयंती आज 14 फरवरी आज तिचा दिवस आहे. तर भीमाईचं जे साताऱ्याला रामजी आंबेडकरांची काय झाली होती? बदली झाली होती. महूगाववरून ते साताऱ्याला गेले होते. प्रताप सिंह हायस्कूल मध्ये लहानच्या भिवाला टाकण्यात आलं होतं. समजलं? आणि त्याच साताऱ्याच्या शाळेमध्ये त्यांना दूर दूर बसवल्या जात होतं. त्यांना नळाचं पाणी, हे सगळ्या घटना तुम्ही ह्या साताऱ्यामध्येच ऐकलेल्या आहे. तर साताऱ्यामध्ये भीमाईचा मृत्यू सुद्धा झालेला होता. कोण्या दिवशी मृत्यू झाला? ज्या दिवशी गाडगे बाबांचा मृत्यू झाला त्याच दिवशी भीमाईचाही मृत्यू झालेला आहे. असं माझ्या लक्षात, मला वाटते 20 डिसेंबर का काहीतरी तारीख आहे. होऊ शकते इकडे तिकडे, आता तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहात तर मला आता काही माहित नाही. पण गाडगे बाबाच्या जयंतीचं असं काही आहे. स्मृती दिवसा नाही, जयंती तर आता 23 फरवरीला आहे. तर ते एका दिवशी, ते स्मृती दिवसाच्या दिवशी असं झालेलं आहे. तर भीमाईची जी समाधी आहे ती साताऱ्यामध्ये आहे, सातारा शहरामध्ये आहे. बाबासाहेब जोपर्यंत होते जिवंत तोपर्यंत आपल्या आईच्या, म्हणजे त्या भीमाईचे साताऱ्याला जी समाधी आहे, कधी तुम्ही जर गेले साताऱ्याला तर नक्की जा. साताऱ्याला ती भीमाईची समाधी आहे. तर त्या समाधी एक दगडच होता मोठा, भल्ला मोठा काळाशार दगड होता. ते दगड म्हणजेच ते म्हणजे थडग म्हणून समजत आले ते. आता मात्र दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभाच्या अंतर्गत त्या ठिकाणी भीमाईचं स्मारक झालेलं आहे. आजच्या दिवसाला लोक तिथं जात असतात. कुठे? साताऱ्यालाही जात असतात. आणि आंबेटेंबे या भीमाबाईच्या गावला सुद्धा, जे मुरबाड मध्ये आहे, ठाणेपाशी आहे, म्हणजे मुंबईच्या लोकांना जवळ पडतं. तर त्या आंबेटेंबे मुरबाड ठाणेमध्ये आजच्या दिवसाला भीमाईची जयंती साजरी होत असते. आता त्याचं स्वरूप वाढत आहे. रमाईची जयंती, आपण आपल्या बापाची जयंती मोठ्या उत्सवात साजरी करतो. पण आई रमाईची, म्हणजे बापामध्ये आणि आईमध्ये आपण भेद करायला शिकलो. तर लक्षात घ्या, जेवढी बाबासाहेबांची मोठ्या प्रमाणात आपण जयंती साजरी करतो तेवढीच रमाईचीही व्हायला पाहिजे. समजलं का? कारण एका कवीचं म्हणणंच आहे, घराघरात बाबासाहेब पुन्हा जन्माला आले पाहिजे असं जर वाटत असेल तर घराघरामध्ये रमाई सारखी स्त्री जन्माला आली पाहिजे. जेव्हा रमाई सारखी स्त्री जन्म घेईल तेव्हाच बाबासाहेबासारखा पुरुष जन्माला येईल. समजलं का? म्हणजे आजची शिकली सवरली स्त्री ती करू शकत नाही, ती रमाईनं केलेलं आहे. रमाईनं बोधिसत्व घडवलेलं आहे. समजलं का? बोधिसत्वाला घडवणं साधी जबाबदारी नसते. आज शिकल्या सवरल्या स्त्रिया सुद्धा ते करू शकत नाही, ते रमाईनं केलेलं आहे. समजलं का? म्हणून रमाईचं इतकं दुःख, इथं जे माझ्या समोर बसलेल्या ज्या बाया आहे, माझ्या एवढं दुःख कोणालेच नाही, माया एवढं कोणालेच नाही, मलेच आहे. आणि माया इतकं तर आहेच नाही बनतेची कोणाले. ते असं जर तुम्ही राहत असाल, रमाई सारखं दुःख, म्हणजे तिनं आयुष्य एवढं दुःख भोगलं, तिनं एवढे मरण पाहिले, पण ती खचली नाही. म्हणून रमाईचा आदर्श घ्या. कोणाचा आदर्श घ्यायचा आहे? जेव्हा जेव्हा तुम्हाला दुःख आल्यासारखं वाटत असेल तर रमाईचा चेहरा डोळ्यासमोर आणा, का तिचे 4 लेकरं लहानपणी मरण पावले आहे का नाही? गंगाधर, रमेश, राजरत्न, इंदू नावाची मुलगी है ना, कितीतरी लहानपणीच वडील, आई, कितीतरी मरण तिनं आपल्या नजरेनं पाहिली. लक्षात घ्या. म्हणून तिचा आदर्श घ्या की रमाई तर
किती धीर गंभीरतेनं धाडसानं तिनं आपला संसार पुढं नेला आहे का नाही, कधीच मागे हटली नाही. का तुम्ही हटायचं आहे का? मागे हटायचं नाही. आपल्या जीवनामध्ये कितीही दुःख आलं, कितीही संकट आलं तरी इकडं तिकडं भटकायचं नाही. लक्षात घ्या, आपण जीवनामध्ये जे जे संघर्ष आले, बाबासाहेबांनी रमाईला पत्रामध्ये लिहिलं होतं, हे रमा, पत्रामध्ये वाक्य सांगतो आणि थांबतो की हे रमा, आपल्या जीवनामध्ये जे दुःख आणि विरह येतात ना रमा, ती आपल्याला मोठं करायला येतात. दुःख आणि विरह, बाबासाहेबांचे वाक्य आहे रमाईला टाकलेल्या पत्रात. रमा, हे दुःख आणि विरह माणसाला मोठे करण्यासाठी येतात. हे रमा, या दुःखाचे आणि या विरहाचे आभार मानायला शिक. दुःख आणि विरहाचे आभार मानायला शिक. जे काय आपल्या जीवनामध्ये संकट येतात, दुःख येतात, ते माणसाला मोठं करण्यासाठीच येत असतात. लक्षात घ्या, म्हणून संकटाला घाबरायचं नाही, दुःखाला घाबरायचं नाही. जो दुःखावर संकट माणसाला मोठी करत असतात, तुम्हाला काहीतरी धडा देण्यासाठी येत असतात. संकट म्हणजे एक बक्षीसच समजा एक प्रकारे. तुमच्या जीवनात संकट आली नाही, दुःख आली नाही, तर आपल्या समाजात माहित आहे ना, बाबासाहेबांच्या यानं मस्त पैसे आले तर लोक झोपा काढत आहे का नाही, मस्त गाडीमध्ये मस्त अशी करत आहे का नाही. आणि दुःख आलं तर मग त्याला बुद्धविहाराची आठवण येते, भंतेजीची येते आणि बाबासाहेबाची येते. लक्षात घ्या, म्हणून सुखात कोणाचीच आठवण येत नाही. असं म्हटलंय ना, म्हणतात ना असं, ते कबीरानं म्हटलंय, सुख में दुख में याद सब करे, सुख में करे ना कोई. अगर दुख में करे तो है ना, सुख में करे तो दुःख काय को आहे. तर दुःखामध्ये सगळेच लोक तथागत बुद्धांची आठवण करतात, बुद्ध विहाराची आठवण करतात, पण सुखामध्ये मात्र बुद्धालाही विसरतात, हे का नाही, बाबासाहेबांना विसरतात. म्हणून लक्षात घ्या, आई बाप हे जे भीमाईच्या जयंतीच्या निमित्तानं, म्हणून आज या ठिकाणी या परिवारामध्ये आज 14 फरवरीच्या निमित्तानं, भीमाई जयंतीच्या निमित्तानं, या जेव्हा तुम्हाला माहित आहे, जेव्हा जिजाऊनं आपल्या भीमाईची आठवण म्हणून एक पैठणी होती, तुम्ही गाण्यामध्ये ऐकलं असेल, एकदा रामजी आंबेडकरांची दुसरी पत्नी जिजाऊ, तिनं ते भीमाईची एक पैठणी होती, ती काही जाळली नव्हती, ती ठेवली होती आठवण म्हणून, तर ते एकदा तिनं घातली होती. तर भीमा तिला म्हणजे हे करतात लहानपणी, म्हणजे त्याचं खूप प्रेम होतं त्या भीमाईच्या आईची पैठणी, म्हणजे आठवण म्हणून ठेवली होती रामजी बाबांनी. तर ही कहाणी तुम्ही सगळ्यांनीच ऐकली असेल. तर आज भीमाईच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी मी सगळ्यांना सदिच्छा देतो, मंगल कामना करतो, मंगल मैत्री करतो. सर्वांचं खूप मंगल हो, सगळ्यांचं खूप कल्याण हो. भवतु सब मंगल, भवतु सब मंगल, भवतु सब मंगल.